नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत कॅप राऊंड 2 कशा पद्धतीनं भरायला पाहिजे, जेणेकरून ज्याही विद्यार्थ्याला कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट मिळाली आहे, चांगलं कॉलेज मिळालंय, अशा विद्यार्थ्यांना पुढे आणखी मिळालेल्या कॉलेजपेक्षा कसं चांगलं कॉलेज मिळवता येईल याबद्दल माहिती व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे, असे बरेच विद्यार्थी आहेत की आपले मार्क्स खूप गुड आहेत, पण सध्या जे कॉलेज मिळालं त्यात आपलं समाधान नाहीये, अथवा ब्रांच जे मिळालं त्यात आपलं समाधान नाहीये. तर अशाही विद्यार्थ्यांना पुढे कशा पद्धतीने चॉईस फिलिंग करायची आहे याबद्दल सुद्धा आपण चर्चा करू. आणि नेक्स्ट आहे की जेही विद्यार्थी कॅप राऊंड 1 फील केला आहे पण या ठिकाणी नॉट अलाउटेड स्टेटस आहे, अशाही विद्यार्थ्यांना एकंदरीत कशा पद्धतीनं चॉईस फिलिंग करायला पाहिजे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मेनली हा सेशन आपल्याला लाईव्ह घ्यायचा होता, पण काही अडचणीमुळे हा सेशन लाईव्ह घेता आला नाहीये, म्हणून हा सेशन आपण रेकॉर्डेड सेशन या ठिकाणी देत आहोत. आणि या सेशन अंतर्गत जेही विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंग साठी जॉईन आहेत, या विद्यार्थ्यांना जर काही क्वेश्चन असतील, काही या ठिकाणी अडचणी येत असतील, तर आपण डायरेक्टली ऑफिसला कॉन्टॅक्ट करा आणि आपली सर्व प्रश्नाबद्दल माहिती घेऊ शकतात. जे विद्यार्थी नव्याने म्हणजे कॅप राऊंड 1 च्या नंतर बरेच विद्यार्थी संख्या नव्याने आपल्याकडे जॉईन झाली आहे, अशाही विद्यार्थ्याला महत्वाची सूचना आहे की आपण नव्याने जॉईन झालात याचा अर्थ आपण पहिल्या राऊंडला कुठेतरी या ठिकाणी चूक झाली आहे आणि पुढे आपल्याला ते राऊंड 2 ला चूक करायची नाहीये. तर अशाही विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत पहा, की जेणेकरून आपल्याला उद्या ज्यावेळेस आपण आमच्यासमोर चॉईस फिलिंगला बसतात तर आपल्या मनात कुठलाच प्रश्न या ठिकाणी राहिला न पाहिजे. ठीक आहे, तर वन बाय वन मी तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन्स घेईन आणि त्याचे आन्सर पण देणार आहे. पण तत्पूर्वी एक महत्वाची सूचना देईन की जेही विद्यार्थ्यांनी आपलं रजिस्ट्रेशनचं लाईव्ह सेशन पाहिलं होतं, सोबतच कॅप राऊंड 1 चं लाईव्ह सेशन पाहिलं होतं, आणि ज्याही वेळेस आपला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आला होता त्यावेळेस सुद्धा आपण एक इन्फॉर्मेशन शेअर केली होती की या वर्षी कशा पद्धतीने कट ऑफ मध्ये वाढ होणार आहे आणि पर्सेंटेज अनुसार किती वाढ होणार आहे, असे इन डिटेल अनालिसिस आपण ऑलरेडी दिलं होतं. आणि ह्या अनालिसिस अकॉर्डिंग जर विचार केला असता तर हे एक्झॅक्ट अनालिसिस या ठिकाणी मॅच झालेलं आपल्याला दिसतंय. त्याच्यामध्ये एक शॉर्टकट मध्ये सांगेल, ज्या विद्यार्थ्याला लास्ट इयरला 96 या वर्षी 96 पर्सेंटेज आहेत, या विद्यार्थ्याला आपण काय सांगितलं होतं, सिंपल फॉर्म्युला की आपण 94 चे कॉलेजेस पाहणं आणि त्या कॉलेजची निवड करणं. आणि जसं जसं आपण खाली येऊ तसं तसं विद्यार्थ्याच्या या ठिकाणी ज्या बऱ्याच पर्सेंटेज वाढणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 3-4 पर्सेंटेजचं सुद्धा डिफरंट पाहून आपले कॉलेजेस ऍड करावं. असे प्री इंटिमेशन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऍज वेल एज कॅप राऊंड 1 च्या अगोदर आपण ऑलरेडी दिलाय. आणि या सुद्धा राऊंडला तेच क्रायटेरिया तुम्हाला पाहावं, फॉलो करावा लागणार आहे. रिझन सांगेल, नंबर ऑफ कॅन्डिडेट वाढलेले आहेत, कट ऑफ सुद्धा ट्रिमेंडस वाढ झाली आहे, याची आपल्याला कॅप राऊंड 1 ला या ठिकाणी माहिती मिळालीच आहे. तर त्यामुळं अजूनही सांगेल, ज्या विद्यार्थ्याला 95 आहेत त्यांनी अगदी 93 94 चे पर्सेंटेजचे कॉलेजेस पाहावं, 92 जरी पाहिलं काही अडचण नाहीये. ज्या विद्यार्थ्याला 90 पर्सेंटेज आहेत अशा विद्यार्थ्यांनी जवळपास 85-86 पर्सेंटेजचे मार्क्स पाहणं गरजेचं आहे. आणि जे विद्यार्थी 82 या ठिकाणी 80 या रेंज मध्ये अशा विद्यार्थ्यांनी जवळपास 8 पर्सेंटेज ते 9 पर्सेंटेजचा जरी डिफरंट अनुसार या ठिकाणी कॉलेज पाहिले तरी काही अडचण राहणार नाही. हे खूप या ठिकाणी महत्वाचे पॉइंट असणार आहेत. ठीक आहे, तर मेन वन बाय वन या ठिकाणी क्लिअर करू. तो जोही कॅप राऊंड 2 चा सर्वात महत्वाचा जो रूल आहे त्याबद्दल आपण माहिती करून घेणार. जसं की पहिल्या राऊंडला एखाद्या विद्यार्थ्याला जर फर्स्टच चॉईस अलाउड झाली, म्हणजे आपण जेवढ्याही चॉईसेस भरल्यात, विचार करू ऑप्शन मध्ये आपल्या या ठिकाणी 1 ते 100 या ठिकाणी चॉईसेस भरण्यात आले आहेत. 1 to 100 मध्ये आपण या ठिकाणी चॉईस भरल्या, यातली जर आपल्याला अगदीच 1 नंबरची चॉईस मिळाली असती तर आपलं ऑटो फ्रीज झालं असतं. म्हणजे अगदीच आपली फर्स्ट चॉईस होती सर्व विद्यार्थ्याची सीयूपी, ऑटो फ्रीज बरेच विद्यार्थी झाले, त्यांना ते कॉलेज घेणं अनिवार्यच आहे. सेम ऍज जोही आपला राऊंड 2 असणार आहे, या राऊंड मध्ये आपण 1 to 100 ऑप्शन या ठिकाणी जर भरले आणि यापैकी जर आपल्याला 3 नंबर म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा या तिन्ही पैकी कुठला जरी एक चॉईस या ठिकाणी जर आपल्याला मिळाला तर आपल्याला या ठिकाणी आपला जोही ऑप्शन आहे हा ऑप्शन आपला ऑटो फ्रीज होणार आहे. आता या राऊंडला मी तुम्हाला एवढं काळजीपूर्वक का पहा म्हणतोय, यामध्ये अडचण आहे ज्या विद्यार्थ्याचा 99.70 ते 98.50 या रेंज मध्ये पर्सेंटेज आहे, या विद्यार्थ्यांना इथं डेफिनेटली अडचण येणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणचे जे ऑप्शन्स आहेत हे काळजीपूर्वक भरणं गरजेचं. बरेच असे विद्यार्थी की यावर्षी सिव्हिल कडे या ठिकाणी
प्रायोरिटी दिलेत अशा विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडला व्हीजीटीआय मिळाले, कोणाला वालचंद मिळाले, अशा विद्यार्थ्यांनी इथं थोडस काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्याला महत्वाचा या राऊंड मध्ये, कारण जर पुढच्या राऊंड मध्ये जायचं असेल तर सध्या 3 मध्ये अलॉटमेंट कशी होणार नाही याची काळजी घेणं खूप जास्त महत्वाची असणार आहे. आणि इन केस आपल्याला जर मिळालं आणि आपण त्या ठिकाणी ऍडमिशन करणार असाल तर ते कॉलेज आणि ते ब्रांच आपण आपल्या आवडीनुसार निवड करणं गरजेचं आहे. हे खूप जास्त या ठिकाणी महत्वाचा पॉइंट असणार आहे. त्यामुळे राऊंड 2 साठी पहिले 3 ऑप्शन मिळाले तर आपलं ऍडमिशन त्या ठिकाणी ऑटो फ्रीज होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, या ठिकाणी जो पुढील राऊंड असणार आहे कॅप राऊंड थर्ड. ज्याही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड थर्ड साठी जायचं तर पहिले 6 ऑप्शन यामध्ये जर आपला नंबर लागला तर आपलं ऍडमिशन कन्फर्म होणार. याबद्दल आपण सेपरेट माहिती सेशन घेऊन माहिती घेऊया. ठीक आहे. आणि जर नंबर 4th राऊंडला लागला तर या ठिकाणी नो बेटरमेंट, डायरेक्टली जेही कॉलेज आहे या कॉलेजला जाऊन आपण ऍडमिशन घेणं अनिवार्य असणार आहे. ठीक आहे. आता मेन आहे जो सीट मॅट्रिक्स आज येणार आहे, हा सीट मॅट्रिक्स अद्याप साइडवरती उपलब्ध झालेला नाहीये. सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला सीट मॅट्रिक्स पाहायचं आहे आणि या सीट मॅट्रिक्स अनुसार या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. आता सध्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते वन बाय वन या ठिकाणी क्लिअर करेल. राऊंड 1 मध्ये सीट मिळाली असल्यास जर विद्यार्थ्यांनी बेटरमेंट निवड केला असेल तर राऊंड 2 मध्ये ऑप्शन फॉर्म काळजीपूर्वक अपडेट करावा. आता काळजीपूर्वक का अपडेट करा, विद्यार्थी चुका काय करतात ते सांगेल. राऊंड 1 म्हणला आपल्याला एक एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया की मला पीसीसीई कॉलेज मिळालं आहे आणि मला आता राऊंड 2 ला जायचं आहे. तर त्या क्षणी आपल्या ऑप्शन मध्ये जर आपण ओनली पुणे जर विचार करत असाल तर अगदी आपला ऑप्शन सीयूपी पाहिजे, पीआयसीटी पाहिजे आणि व्हीआयटीचा विचार करून तुम्ही ऑप्शन टाकू शकता. ठीक आहे. मुलगी असेल तर आपण कमीन्सचा या ठिकाणी विचार करू शकतात. या प्रकारे ऑप्शन्स आपले असायला पाहिजे. या ठिकाणी असा ऑप्शन नसावा की मला मिळालंय पीसीसीबी अकोर्डी, कॉलेज कोड 6175, हे कॉलेज मला मिळालं आहे पण मी भरतोय ऑप्शन 626822 पीसीसीबी रावेतचा. तर हे आपली चूक आहे. मी ऑप्शन भरतोय एआयएसएसएमचा, मी ऑप्शन भरतोय मॉडर्न कॉलेजचा, या ठिकाणी मी भरतोय पिंपरीचा. तर अशा चुका करायच्या नाहीये. जर मला पीसीसीबी सध्या मिळाला आहे तर पीसीसीबीच्या वरती कुठला आहे व्हीआयटी, व्हीआयटीला प्राधान्य देऊ शकतात. व्हीआयटी मी वरती म्हणणार नाही यावर्षी, व्हीआयटी ऑलमोस्ट सिमिलर म्हणला तरी हरकत नाही कारण प्लेसमेंटचं सर्व विद्यार्थ्यांना सध्या सिच्युएशन समजली आहे. त्यामुळं पीसीसीबीच्या जवळपास सिमिलर म्हणलं तर व्हीआयटी आणि व्हीआयटीच्या पुढे आपलं पीआयसीटी हा आपला ऑप्शन असणं गरजेचं आहे. म्हणजेच मिळालेल्या कॉलेजपेक्षा आपल्याला अप्पर साइड जायचं आहे, असं नाही की मिळालेल्या पेक्षा आपल्याला खाली जायचं आहे. अशी चूक करताल तर आपला मिळालेली सीट डेफिनेटली निघून जाणार आहे. त्यामुळं या गोष्टी केअरफुली पाहणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. राऊंड 2 मध्ये पहिल्या 3 प्रेफरन्स पैकी एखादी सीट मिळाली तर ती ऑटो फ्रीज होऊ शकते. इतर प्रेफरन्स मिळाला बेटरमेंट पर्याय उपलब्ध राहू शकतो. त्यामुळे पर्याय निवडताना विशेष काळजी घ्या. जसं मी मगाशी सांगितलं की विशेष काळजी का घ्यायची, कारण इथं आपल्याला एक नाही, इथं आपल्याला 3 ऑप्शन कंपल्सरी आहे. त्यामुळे पहिले 3 ऑप्शन असे असावे की ज्या ठिकाणी आपल्या मार्काला ते अगदी बसणार नाहीत या पद्धतीने ऑप्शन ठेवा. तुम्ही हवा असेल सीयूपी सीएस, सीयूपी एआय, व्हीजीटीआय सीएस, व्हीजीटीआय आयटी असे जरी ऑप्शन ठेवला तरी काही अडचण नाहीये. कोणासाठी हा सल्ला आहे? ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 3 मध्ये जायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 4 पाहायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी असे चेंजेस जरी केले तरी काही अडचण नाही. ठीक आहे. खूप या ठिकाणी हे महत्वाचे 2 पॉइंट आहेत कारण हेच आपल्याला ठरवतील की आपण राऊंड 3 मध्ये जाता येईल अथवा न जाता येईल. दुसरी गोष्ट, जसं मी पहिल्या पॉइंट मध्ये सांगितलं की बेटरमेंट केलं त्याचा अर्थ काय, आपल्याला मिळालेली चॉईस आपली सेव्ह आहे, आपण जातोय वरच्या चॉईस कडे. ठीक आहे. त्यामुळे वरची चॉईस कशी असायला पाहिजे, आपल्याला मिळाल्यापेक्षा किंवा आपल्याला 95% ची मिळाली, पुढची चॉईस 97 ची कशी असेल ते आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आपण पाहू राऊंड 2 चा निकाल नीट अभ्यास करा. ठीक आहे. तर मागील राऊंडचा कट ऑफ पहा. आता नेहमी आपल्याला सल्ला दिला जातो की आपण राऊंड 1 च्या वेळेस की आमची हँडबुक यूज करा, त्याच्यातले कट ऑफ पहा किंवा आपण विद्यार्थ्याला वैयक्तिक लिस्ट या ठिकाणी दिल्या होत्या त्या लिस्ट फॉलो करा. आणि एक विद्यार्थ्यांनी नोटीस केलं असेल, ज्याही विद्यार्थ्याला आपण लिस्ट दिल्या होत्या वैयक्तिक, त्याच्यामध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन जे इंडिकेटर लावून आपण लिस्ट दिल्या होत्या, ऑलमोस्ट त्याच मध्ये आपल्या अलॉटमेंट झाल्या. आपण एवढी अॅक्युरसी आपल्या विद्यार्थ्यांना दिली होती, हे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी मान्य करतीलच. ठीक आहे. तर मेन आहे मागील राऊंडचा कट ऑफ ऑब्झर्व करा, कारण आपल्याला आता 2025 चा कट ऑफ पाहायची काही गरज नाहीये. ते कट ऑफ आपल्याला कुठंच कामाला येणार नाही.
आपल्याला कट ऑफ कुठला पाहायचा आहे की जोही आपला कॅप राऊंड 1 झाला आहे या 1 राऊंडचा या ठिकाणी काय या ठिकाणी मेरिट होता, कशा प्रकारे कट ऑफ होता, या ठिकाणी पुण्यातली काय सिच्युएशन आहे, मुंबईतली काय सिच्युएशन आहे, टॉप 10 ची काय सिच्युएशन आहे, हे इन डिटेल अनालाइज करणं गरजेचं आहे. आणि यावर्षी जे विद्यार्थी अनालाइज व्यवस्थित करत असतील अशा विद्यार्थ्यांना निदर्शनात आलं असेल की जे की आपण मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, प्रोडक्शन, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल या जे ब्रांचेस होतात टॉप 10 कॉलेजेसच्या यामध्ये मार्जिनल डिफरन्स नाही आला यावर्षी. यामध्ये जस्ट पॉइंटचा पर्सेंटेजचा डिफरंट आला आहे. म्हणजेच यावर्षी आपल्या टेक ब्रांचेस सोबत कोर ब्रांचची तेवढीच जास्त या ठिकाणी डिमांड वाढली आहे. अजून जो गॅप आहे या गॅप बद्दल एक्झॅक्टली टेक ब्रांच आणि कोर ब्रांच मध्ये किती पर्सेंटेजचा डिफरंट आलाय यावरती नेक्स्ट एक व्हिडिओ देऊन तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन देईल जे की तुम्हाला कॅप राऊंड 2 ला भरण्यासाठी खूप हेल्पफुल करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर कोणत्या कॉलेजमध्ये कट ऑफ कमी झाला ते तपासा. लक्षात घ्या या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी अलॉटमेंट मिळाली नाहीये. कदाचित शॉर्ट ऑप्शन असेल, ऑप्शन भरलेत पण ते मार्कानुसार आपल्या नसतील आणि कदाचित बरेच विद्यार्थी असे आहेत की आपले मार्क्स कमी आहेत पण इच्छा फक्त सीएस मध्ये जायचे असे विद्यार्थी नॉट अलॉटेड. तर अशा विद्यार्थ्यांनी जे कमी मार्क्सचे कॉलेज आहेत हे तपासा आणि ते कॉलेज आपल्या लिस्टमध्ये ऍड करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट वॅकन्सी रिक्त जागा तपासा. आता यामध्ये रिक्त जागा का तपासायच्या कारण महत्वाचं काय असतं की ज्याही वेळेस आपण सीट मॅट्रिक्स पाहून जागा किंवा कॅप राऊंड 2 भरत असतो त्यावेळेस फायदा काय होतो की ज्या ठिकाणी जास्त जागा असतात त्या ठिकाणच्या प्रायोरिटी आपण थोडंसं अप्पर साईडला या ठिकाणी देत असतो. ते आपल्याला त्या ठिकाणी फायदा पण होत असतो. फक्त रिक्त जागा पाहून कॉलेज निवडू नका. महत्वाचा सल्ला आहे. आपल्याला हे कुणाच्या बाबतीत होऊ शकतं ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजच मिळालं नाही पहिल्या राऊंडला ते विद्यार्थी काय करतात की मला दुसऱ्या राऊंडला कुठलं तर कॉलेज मिळायलाच पाहिजे. यामुळे ज्या ठिकाणी लार्ज वॅकन्सी आहे अशा ऑप्शनची निवड करतात आणि लक्षात घ्या मित्रांनो जेवढी लार्ज वॅकन्सी त्या ठिकाणी दिसेल यदा कदाचित कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम आहे, प्लेसमेंटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तेव्हाच त्या कॉलेजचा कट ऑफ आपल्याला डाऊन पण आहे आणि जागा रिक्त पण आपल्याला दिसतात. त्यामुळे असे कॉलेज निवड करताना विचार करून निवडणं गरजेचं आहे. त्या कॉलेजचा मागील कट ऑफ देखील तपासा. जागा रिक्त एवढा प्रश्न नका पाहू या ठिकाणी कॉलेजचा कट ऑफ पण तपासा कारण तुम्हाला हे तपासल्यानंतर लक्षात येईल हे तर आपल्याला असंच मिळून गेलं असतं पण ते घ्यायचंय की नाही हे सुद्धा तुम्हाला ठरवणं गरजेचं आहे. अजून एक महत्वाची सूचना आहे विद्यार्थ्याला पुण्यात जायचंय म्हणून अगदीच आपण जुन्नर किंवा अदर जे एकदम आउटसाइडचे कॉलेज आहे या ठिकाणी थोडस टाळलात तरी अडचण नाहीये. पुणे युनिव्हर्सिटी हे पाहायला गेलं असता पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा आणि नगर जिल्हा या 3 ठिकाणी येणारी युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे विद्यार्थी फक्त पुणे पुणे करून नको ते कॉलेज या ठिकाणी ऍड करू नका ज्याचा परिणाम आपल्याला प्लेसमेंटला होईल. तर अशी या गोष्टीची आपण काळजी घेणं गरजेचं असणार आहे. नेक्स्ट प्रेफरन्स ऑर्डर बदलताना विचार करा. आता महत्वाची गोष्ट आहे प्रेफरन्स ऑर्डर कोणाचा बदलावा लागेल. जर आपण राऊंड 1 या ठिकाणी भरला आणि राऊंड 1 भरत असताना यदा कदाचित एखादं खूप चांगलं कॉलेज आहे आणि ते आपल्या मार्काला मिळत पण होतं ते चुकून खाली गेलं आहे तर त्याचा जर आपल्याला ऑर्डर बदलायचा आहे तर आपण डेफिनेटली ऑर्डर बदलू शकतात. किंवा एखादं कॉलेज आपल्या लिस्टमध्ये ऍडच झालं नाहीये तर त्याचे आपल्याला ऍड करायचं असेल तर आपण डेफिनेटली त्याचा ऑर्डर चेंज करू शकतो. किंवा आपण फक्त पुणे भरले आपला नंबर लागला नाहीये त्याही कंडिशन मध्ये आपले ऑलरेडीचे जे ऑप्शन आहेत ते आपण सेव्ह ठेवा जशाच तसे भरा आणि त्याच्या खाली प्रेफरन्स ऑर्डर तुम्ही ऍड करत चला. म्हणजे काय होईल तुम्हाला याचा फायदा की मॅक्झिमम तुम्हाला या ठिकाणी कॉलेजमध्ये मिळायच्या संधी आपल्याला उपलब्ध होऊन जातील त्यामध्ये. ठीक आहे. तर ह्या गोष्टी पाहणं खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुमचं फक्त कट ऑफ कमी आहे म्हणून वर ठेवू नका. आता बऱ्याच वेळेस असं पाहण्यात येतं की नॉट अलाउड नंतर विद्यार्थ्याला थोडं टेन्शन येतं त्यामुळे विद्यार्थी काय करतात जेवढ्या जास्त वॅकन्सी आहेत जेवढा कट ऑफ कमी आहे त्या कॉलेजला वर प्राधान्य देतात. असं चुका करू नका. आपल्याला आपल्या मार्क पेक्षा 10 मार्काचे वर पर्सेंटेज असणारे कॉलेजेस आणि 10 आणि 15 मार्क खाली पर्सेंटेज असणारे कॉलेज अशा 3 ऑर्डर मध्ये भरायचं. मी नेहमी म्हणतो आपल्याला टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डर या 3 ऑर्डर मध्ये आपले चॉईस फिलिंग असणं खूप जास्त महत्वाचे आहे. तर अशा 3 ऑर्डर मध्ये आपण चॉईस फिलिंग करणं गरजेचे आहे. जुने ऑप्शन डिलीट करू नका. आता बरेच विद्यार्थी पालक जेव्हा भेटण्यासाठी आले की जेव्हा आपण राऊंड 2 भरू त्यातले आपले हे ऑप्शन काढून टाकू. ठीक आहे. तर त्या पालकांसाठी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे की जे ऑप्शन आपण डिलीट करत आहेत ते एकदा आपण चेक करा की आपल्याला मिळाल्यापेक्षा चांगले आहेत की त्यापेक्षा लो आहेत.
आपल्याला वरून ज्यावेळेस आपण खाली आलो ते ऑप्शन जर मिळाले नाही तर यदा कदाचित म्हणण्यापेक्षा 101% मिळालेल्या कॉलेजपेक्षा ते चांगलेच ऑप्शन आहेत. त्यामुळे शक्यतो हे ऑप्शन आपण डिलीट करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण जर आपण हे ऑप्शन डिलीट जर केले तर आपण यदा कदाचित आपली जे काही चॉईस फिलिंग आपण 1-2 या ठिकाणी नेक्स्ट राउंड मध्ये 70 ऑप्शनचे आहे. आपण मधले 20 ऑप्शन काढून टाकले. ठीक आहे. काढून टाकले आणि आपले या ठिकाणी 1 to 50 ऑप्शन या ठिकाणी झाले आहेत. तर या ठिकाणी असं या ठिकाणी होऊ शकतं, की जे 1 to 50 ऑप्शन आहेत ते अगदीच टॉप कॉलेजचे आहेत. या ठिकाणी आपल्याला मिळणारे कॉलेजेस नाहीये. जे मिळणारे ऑप्शन आहेत ते आपण रिमूव्ह केले. ठीक आहे. रिमूव्ह केल्यामुळे काय ज्याच्यात आपलं बेटरमेंट होणार होतं, ज्याच्यात आपलं अपग्रेडेशन होणार होतं, तेच चॉईस नसेल तर आपलं स्टेटस नॉट अलाउटेड या ठिकाणी शो होऊ शकतं. त्यामुळं आपल्याला जे ऑप्शन डिलीट करायचे ते कुठले करायचे आहेत, की ज्या ठिकाणी आपल्याला जायचंच नाहीये, जी ब्रांच आपल्याला घ्यायचीच नाहीये, ते ऑप्शन आपण डेफिनेटली डिलीट करा. महत्वाचा अजून एक मुद्दा सांगेल, की अप्रॉन 2 मध्ये ज्या ठिकाणी जायचंय, जे ब्रांच घ्यायचे तेच ऑप्शन या ठिकाणी ऍड करा. जे घ्यायचं नाही ते मुळीच ऍड नका करू. ठीक आहे. हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी थोडासा चुका करतात त्या चांगले पर्याय कायम ठेवा. त्यामध्ये नवीन पर्याय योग्य ठिकाणी ऍड करा. लक्षात घ्या जसं मी आता सांगितलं जर यदा कदाचित चुकीची ब्रांच पडली चुकीचं कॉलेज निवड झालं असेल आणि ते आपल्या या ठिकाणी वरच्या ऑर्डर मध्ये असेल त्याला आपण रिमूव्ह करा आणि एखादं चांगलं कॉलेज खाली गेलं असेल तर त्याला वर ऍड करायचं असेल तर आपण डेफिनेटली करू शकतात. इन शॉर्ट आपण फ्रेश फॉर्म भरू शकतो. काही अडचण नाही. पहिल्या फॉर्मचा आणि या फॉर्मचा अर्थार्थी संबंध जरी नाही ठेवायचा म्हटलं तर आपण तो ठेवू शकत नाहीये. कंटिन्यू सेव्ह ठेवायचा असेल तर सेव्ह ठेवू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट ड्रीम प्लस टार्गेट प्लस सेफ कॉलेज यांचा समतोल ठेवा. आता जवळपास फर्स्ट राऊंडलाच मॅक्झिमम विद्यार्थ्याला या ठिकाणी ऑलमोस्ट ड्रीम कॉलेज मिळाल्यासारखे मिळाले. पण बरेच असे विद्यार्थी आहेत त्यांचे मार्क्स आहेत पण ड्रीम कॉलेज पासून कुठेतरी एक पायरी अलीकडे आहेत कोणी दोन पायरी अलीकडे आहेत. आणि याचं सुद्धा आपण थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर सीईटी सेलच्या या ठिकाणी जो काही चुकीचा कट ऑफ चुकीची रँकिंग आहे यामुळे या ठिकाणी झालेलं मला दिसून आलं. ते सुद्धा मी एक्सप्लेन पुढच्या व्हिडिओमध्ये करेन तुम्हाला कशामुळे कसं झालं त्याबद्दल. तर ते सुद्धा गोष्टी आपल्याला व्यवस्थित आणि काळजीपूर्वक या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. काही उच्च पसंतीचे ड्रीम कॉलेज तर प्रत्येक विद्यार्थी स्वप्न असतं सीयूपी व्हीजीटी आयसीटी पीआयसीटी आणि एसपीआयटी तर हे तर असूच द्या पण त्याच्या पाठोपाठ मिळणारे कॉलेजेस असणं गरजेचं आहे. काही मिळण्याची शक्यता असलेले टार्गेटेड म्हणजे काय ड्रीम आहे ते आपल्याला वरच्या ऑर्डर मध्ये पाहिजे आणि जे आपल्याला मिळणार आहे ते या ठिकाणी टार्गेट करायला पाहिजे. पण सिच्युएशन अशीही नाही यायला पाहिजे की मी फक्त ड्रीम आणि टार्गेट केलेले कॉलेज घेतोय. आपल्याला सेफ साठी सुद्धा खाली ऑप्शन्स ऍड करणं खूप जास्त आवश्यक असणार आहे. त्यामुळं या तिन्ही सिक्वेन्सचा आणि तिन्ही गोष्टीचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडला ड्रीम कॉलेज मिळालं पण ड्रीम ब्रांच मिळाली नाही. तर आपण या राऊंडला ते मिळवण्यासाठी डेफिनेटली प्रयत्न करूयात. ठीक आहे. आणि महत्वाची अजून एक सूचना सांगेल की बरेच असे विद्यार्थी असं जाणवलं की फक्त कॉलेजची लिस्ट घेतली आणि कॉलेजची लिस्ट भरली. बरेच या ठिकाणी असं माहिती मिळाली की युट्यूबवर असे काही कोर्सेस आहेत की जे 2000 रुपयामध्ये फक्त लिस्ट प्रोव्हाइड करतात आणि लिस्ट प्रोव्हाइड केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला कुठले ऑप्शन भरायचे हेच याबद्दल माहिती होत नाहीये. फक्त काय टॉप सीयूपी पासून जी सुरुवात होते ते एकदम अगदी आपल्या नेटिव्ह प्लेस पर्यंतचे ऑप्शन्स आहेत. तर विद्यार्थ्यांना या चुका करायच्या नाहीत. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या आज जरी तुमचे 4 पैसे जात असतील तर आपण एखाद्या व्यक्तीला ऍटलीस्ट टेलिफोनिक कन्व्हर्सेशन पाहिजे किंवा आपल्या काउन्सिलर सोबत आपल्या झूम मीटिंग पाहिजे लाईव्ह सेशन पाहिजे किंवा 1-to-1 या ठिकाणी फेस अट्रॅक्शन पाहिजे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी कॉलेजची निवड करताना योग्य ते हवे. फक्त लिस्ट घेऊन कॉलेजची निवड करू नका. आपण किती जरी 300 जरी ऑप्शन भरला तर याचा अर्थ शून्य असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांना महत्वाची सूचना आहे की जरी आपण अशा कुठं जॉईन असाल तर आपली लिस्ट आपल्या काळजीने भरणं गरजेचे आहे. कारण एखादा लिस्ट प्रोव्हाइड करणं त्याचा विषय संपवणं एवढंच काम असतं. विद्यार्थ्यांना हे राऊंड 1 नंतर जाणवले की ऍक्च्युली फिजिकल व्हिजिट काउन्सिलिंग काय असते फेस टू फेस 1-by-1 पर्सनल काउन्सिलिंग काय असते आणि ऑनलाईन काउन्सिलिंग काय असते डिफरंट डेफिनेटली विद्यार्थ्याला जाणून आला. त्यानंतरच बरीच संख्या या ठिकाणी वाढ झालेली आहे. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो पुढचे तिन्ही राऊंड आपण जसं फर्स्ट केलं त्याच पद्धतीने आपण करणार आहोत. तर त्यामुळं ज्याही विद्यार्थ्यांचे सध्या नवीन आलेत नॉट अलाउटेड घाबरू नका 100% कॉलेज आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. कॉलेज पेक्षा ब्रांच किंवा ब्रांच पेक्षा कॉलेज या बाबतीत आधी निर्णय घ्या. तुमच्यासाठी कोणते अधिक महत्वाचे ते ठरवा. कारण कॅप राऊंड 1 ला जेही विद्यार्थी आपल्याकडे आले होते ऑलमोस्ट प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक लिस्ट दिल्यामुळे त्यांचं रिसर्च पण झाली
ब्रांच कुठली घ्यायची, कॉलेज कुठलं घ्यायचं याबद्दल सुद्धा फिक्स झालं. असा कुठलाच विद्यार्थी नाहीये या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला कन्फ्युजन होतं, की मला आल्यानंतर मी ब्रांच बद्दल विचार करेन, आल्यानंतर कॉलेज बद्दल विचार करेन. हे आपल्या काउन्सिलिंग मधल्या विद्यार्थ्यांची मी एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगायला काही हरकत नाही. कारण ऑल विद्यार्थ्यांचं सगळं सेट होतं. मला हे घ्यायचं आणि मला एवढेच ऑप्शन भरायचे. आणि या विद्यार्थ्याच्या या गोष्टीमुळे पुढच्या काउन्सिलरला सुद्धा सोपं होते, की विद्यार्थ्याला फॉर्म कसा एक्सपेक्टेड आहे हे डिसाईड करण्यासाठी. ठीक आहे. तर त्यामुळं आपला राउंड 2 आहे. राउंड 2 मध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला सीएस ब्रांच मिळाली, पण अगदीच लोअर कॉलेजला मिळाली, तर विद्यार्थ्याला वाटत असेल की मला थोडं टॉपचं कॉलेज पाहिजे, तर आपण ब्रांच कॉम्प्रोमाइजचाही विचार करू शकतात. एखादा असाही विद्यार्थी आहे, की विद्यार्थ्याला या ठिकाणी कॉलेज तर खूप टॉपचं मिळालं, पण सीएस ब्रांच मिळालं नाही. तर अशा विद्यार्थ्यांना सीएस मिळवायचं असेल, तर आपल्याला कॉलेज कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे. दोन्हीपैकी एक जर कॉम्प्रोमाइज केला तरच आपल्या या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकते. ठीक आहे. तर या सेशनमध्ये जे काही विद्यार्थ्यांना जे प्रश्न पडले होते, याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे. जरी काही अडचण असेल तर विचारा. आणि एक महत्त्वाची अजून एक इन्फॉर्मेशन द्यायची, की जे की बेटरमेंट संदर्भात आहे. लक्षात घ्या, ज्याही वेळेस आपण बेटरमेंट केलं आहे, बेटरमेंटचा अर्थ तुम्हाला सांगू दे. आपल्याला जो पहिल्या राउंडला ऑप्शन मिळाला, हा आपला ऑप्शन सेव्ह झाला आहे. यदा कदाचित आपल्याला राउंड 2 मध्ये नॉट अलाउटेड स्टेटस आपल्या समोर शो होत असेल, तर आपण घाबरून जाऊ नका. कारण आपल्याला राउंड 2 मध्ये काही मिळालं नाहीये. पण राउंड 1 जे कॉलेज आहे, हे आपलं ॲज इट इज सेव्ह आहे. ठीक आहे. राउंड 1चं कॉलेज कधी जाईल? जेही आपण चॉईस भरले आहेत. इथेही एक प्रश्न आहे, की विद्यार्थी पालक असे विचार करतात, की आम्हाला जर नको ते कॉलेज लागलं, नको ती ब्रांच लागली, मग कसं करायचं? लक्षात घ्या, आपण जे कॉलेज भरले, आपण जे ब्रांच भरले, त्यातच आपला विचार केला जातो. आपण जे भरलं नाहीये, यामध्ये आपला विचारच केला जात नाही. त्यामुळं हा देखील तुम्ही प्रश्न मनात बाळगू नका. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांना लक्षात घ्यायचं आहे, आपलं नवीन कॉलेज कधी मिळेल आपल्याला? ज्यावेळेस पहिलं निघून जाईल त्याच वेळेस आपल्याला नवीन कॉलेज या ठिकाणी मिळेल. किंवा असंही म्हणू शकतो, राउंड 1 मध्ये आपल्याला एक कॉलेज मिळाले आणि राउंड 2 मध्ये सुद्धा आपल्याला एखादी कॉलेजची अलॉटमेंट शो होते. तर अशा केसमध्ये पहिलं कॉलेज निघून गेलेलं असेल. ठीक आहे. दुसरा याच्यामध्ये एक प्रश्न आहे, की मी एक राउंड 1 ला कॉलेजची निवड केली आहे आणि राउंड 2 ला या ठिकाणी मला नव्याने कॉलेज मिळालंय. मग या ठिकाणी मला राउंड 1 चं कॉलेज घ्यायचं आहे, तर मला घेता येईल का? तर या ठिकाणी अगदीच आपल्याला घेता येणार नाही. हे खूप महत्वाचं आहे. कारण पहिलं ज्यावेळेस जाईल त्याच वेळेस नवीन मिळालेलं असणार आहे. त्यामुळं जर राउंड 1 मध्ये बेटरमेंट केली, राउंड 2 ला आपल्याला नवीन कॉलेज मिळालं, तर आपलं कॉलेज जे असणार आहे हे राउंड 2 चं आपल्यासोबत असणार आहे, राउंड 1 चं गेलेलं असणार आहे. परत एकदा सांगेल मी, राउंड 1 मध्ये बेटरमेंट केली, राउंड 2 ला या ठिकाणी नवीन कॉलेज मिळालं, तर आपलं जे सध्याचं कॉलेज असणार आहे, राउंड 2 चं असणार आहे, राउंड 1 चं नसणार आहे. ठीक आहे. यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना ऑलमोस्ट राउंड 2 कशा पद्धतीने करायचं याबद्दल मी डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे. सीट मॅट्रिक्स आणि पुढील प्रोसेस जसं नेहमीप्रमाणे आपल्या ग्रुपवर अपडेट्स येतात, तशी तुम्हाला मी डेफिनेटली माहिती देऊनच टाकेल. ठीक आहे. थँक यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स.